विश्वरत्न बोधिसत्व संविधानकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुजनांच्या सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो। जिल्ह्याचे तालुक्याचे केंद्राचे ज्या धाराशिव येथे परिषदेचं आयोजन केलं त्या सर्व परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचं भारतीय बौद्ध महासभेच्या पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन करतो। त्यांना मी आश्वासित केलं 2 महिन्यापूर्वी देखील मी धाराशिव येथे आलो होतो। भंते सोयंकी नागसेन यांची धम्म परिषद होती। तगरभूमी येथे मी आलो होतो। आनंद वाटला त्या देखील धम्म परिषदेला संबोधित करत असताना तेथील लोकांशी भेटत असताना जे तगरभूमी रस्ता बराचसा खडतर आहे भंतेजींना सांगू इच्छितो। मी आता काय इकडे बोलतोय पाठीमागे समजत नाही, म्हणून वाक्याने इथून काय बोललं ते मला काय कळत नव्हतं। जरा मिस्टेक आहे तुमच्या सगळ्या ह्याच्यामध्ये सिस्टीम मध्ये। तेव्हा तगरभूमीचा रस्ता एवढा खडतर असताना देखील हजारोच्या संख्येने लोक त्या तगरभूमीला एवढ्या त्या डोंगरावरती होते। भंतेजीने फार सुंदरसा असं त्याचं आयोजन करण्यात आले। आशा येणाऱ्या काळामध्ये भंतेजीने सांगितलं ती सगळी तगरभूमी मी सुशोभित। भंतेजीने आता सांगितलं साहेब 2 महिन्यापूर्वी लावलेलं बोधी वृक्ष बराच तरारूवरती आलेला पावसाळ्याचे दिवस आहेत येणाऱ्या काळामध्ये त्याच्यामध्ये त्याची वाढ होईल। आणि त्याच वेळेला मी भारतीय बौद्ध महासभेच्या अध्यक्षांना सांगितलं होतं की परिषद घेतली तर मी परिषदेला हजर राहील, परंतु परिषद हे धाराशिव शहरामध्ये असायला पाहिजे। आणि त्याप्रमाणे मी सांगितल्याप्रमाणे आज झालं आहे, म्हणून आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो। एवढी मोठी शांती यात्रा काढली, जवळजवळ 1 किलोमीटरची, आणि आपण चालत आहात। उन्हाचा तडका कमी होता तरी देखील तुमचं धम्मापायी असलेलं प्रेम, श्रद्धा, भारतीय बौद्ध महासभेवरती असलेलं श्रद्धा, संस्था आपली, यामुळे आपण चालत होता। आपलं अभिनंदन करतो। विषय आहे महाबोधी विहार, भारतातील प्राचीन तीर्थ, इतिहास आणि सद्यस्थिती असे विषय दिलेले आहेत। चांगल्यापैकी आज 95 मी मुलाशी पत्रकारांशी वार्तालाप करत होतो सर्किट हाऊस मध्ये, विश्रांती सरकारी विश्रांती गृहामध्ये। तेव्हा सांगितलं आज 95वा किंवा 96वा दिवस असेल। 12 मे रोजी बौद्ध पौर्णिमेच्या दिवशी 90वा दिवस होता, आणि त्याच्या आधी मी 4 दिवस त्या महाबोधी विहाराच्या आंदोलनामध्ये होतो। दुसऱ्यांदा होतो, पहिल्यांदा मी जाऊन आलो, आढावा घेत होतो, परंतु आंदोलन लगातार आपले भंतेजी चालवत होते। बिहारची भूमी आहे जिथे 40-45 डिग्री सेल्सिअस मधलं वातावरण आहे, तरी देखील दर दिवशी 300-400 भंतेजी तिथे बसून असायचे। एक निश्चय केला होता की महाबोधी बुद्ध विहार हे आम्ही मुक्त करू।
परंतु कुठलाही मीडिया तिथे फिरकला नाही. मला वाटलं की पटनामध्ये प्रेस कॉन्फरन्स घेतल्यानंतर मीडिया तिकडे पटनाच्या इथे पटना या शहरामध्ये मीडिया आली, मोठी मीडिया आली, प्रिंट मीडिया, टीव्ही मीडिया. परंतु त्या जागेवरती बुद्धगयाच्या जागेवरती जिथे धरणा आंदोलन आहे तिथे आली नाही. ना सरकारचं, ना स्टेट गव्हर्नमेंट, ना सेंट्रल गव्हर्नमेंट यांचं लक्ष आहे. परंतु चांगले संकेत आता 2 दिवसापासून येत आहे. येणाऱ्या 29 तारखेला जुलैच्या या सर्व प्रकरणांची सुनावणी सुप्रीम कोर्टामध्ये होणार आहे. आकाश लामा त्यांच्या माध्यमातून एक वकील जातील. आम्ही देखील भारतीय बौद्ध महासभा देखील एक मोठा वकील तिथे एंगेज करेल आणि ते आपली बाजू मांडतील. कारण हे आता कायदेशीर लढाईवरती आलेलं आहे. दुसऱ्या समाजाला एक न्याय मिळतो, मायनॉरिटीजला दुसरा न्याय मिळतो. जाती धर्म बघून आज न्याय ह्या देशामध्ये वाटप केला जात आहे असं माझं तरी म्हणणं आहे. राम जन्मभूमीचा जर मुद्दा बघितला, कुठलेही हिस्टॉरिकल डॉक्युमेंट्स नव्हते, कुठलेही एव्हिडन्स नव्हते, परंतु लोकांचा श्रद्धेचा विषय, त्यामुळे ते जजमेंट त्यांच्या बाजूने गेलं. म्हणून बोललो, जाती धर्म बघून या देशामध्ये न्याय मिळत नाही. याच रामभूमीमध्ये, राम जन्मभूमीमध्ये 1972ला जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये ललाई सिंग यादव नावाचे मोठे समाज सुधारक होते, त्या काळातले 1972ला जेव्हा ही केस ललाई सिंगने फाईल केली होती अगेन्स्ट द यूपी गव्हर्नमेंट, तेव्हा सुप्रीम कोर्ट बोललं कुठलेही हिस्टॉरिकल डॉक्युमेंट मिळत नाही म्हणून आम्ही जजमेंट देत नाही. तेव्हा न्यायाची परीक्षा होती, तेव्हा न्याय देशामध्ये मिळत होता. आज महाबोधी बुद्ध विहाराचे तर सगळे एव्हिडन्स आहेत. भगवान गौतम बुद्धांना तिथे एनलाइटमेंटची संबोधी मिळाली, प्राप्त झाली. सम्राट अशोकाने नंतरच्या काळामध्ये बुद्ध विहार तिथे निर्मिती केली. तरी देखील आज लोक कोर्ट म्हणताय एव्हिडन्स आम्हाला दाखवावे लागतील. खरं म्हणजे हा देशाचा इतिहासच बौद्धांनी लिहिलेला. जे 3 यात्रेकरू आले होते, चायनीज यात्रेकरू ज्याचा उल्लेख करेल, चीन मधले यात्रेकरू, ह्युआन आले होते त्यावेळेला, ह्युआन संघ आले होते. तिसरा एक आला होता, नाव आठवत नाही का. त्या 3 यात्रेकरूंनी 4थ्या शतकापासून ते 6व्या शतकापर्यंत, म्हणजे या 300 वर्षामध्ये ते लोक येऊन गेले आणि त्यांनी लिखित स्वरूपामध्ये हा भारताचा इतिहास लिहिला आहे. म्हणून हा बौद्धांचा इतिहास आहे. या देशामध्ये ह्यांच्याकडे इतिहास नव्हता. त्या लिहिलेल्या इतिहासावरून या समाजाची, या देशाची प्रगती किती होती, हा देश किती प्रगत होता, किती बौद्ध राजे या देशावरती राज्य करत होते, मौर्य साम्राज्याचे, हा लिखित स्वरूपाचा इतिहास. या यात्रेकरूंनी जिथे जिथे भगवान बुद्ध गेले होते, जिथे जिथे सम्राट अशोकाने हा पवित्र स्थळ बांधले, त्यांना व्हिजिट दिली आणि लेखी स्वरूपामध्ये त्यांनी तो मॅप तयार केलेला. ब्रिटिश नंतर आले या देशामध्ये आणि ब्रिटिशांनी
ह्या मॅपच्या द्वारे ही आपली पवित्र स्थळे शोधून काढ आणि त्याच्या माध्यमातून येथे येथे पवित्र स्थळे आहे भगवान गौतम बुद्धाशी निगडीत हे त्यांनी शोधून काढलं आणि जगासमोर आणले. बौद्ध धर्म लुप्त झाल्यानंतर ह्याच्यावरती कब्जा काही समाजाच्या लोकांनी घेतलाय, मेजॉरिटी वाल्या लोकांनी घेतला आणि आज ते सांगतायत की आम्ही ह्याचे वारसदार आहोत, आम्ही ह्याचे मालक आहोत. अशा प्रकारचं वक्तव्य त्यांचं आहे. ज्या लोकांनी या देशामध्ये काहीच निर्माण केलं नाही, एवढ्या हजारो वर्षामध्ये काही निर्माण केलेलं नाही, ज्यांनी पूजा पाठ केले, यज्ञ केले, यज्ञामध्ये पशूंची हत्या केली आणि त्यांची आहुती दिली, त्या लोकांनी हा बौद्ध धर्म लुप्त झाल्यावरती याच्यावरती कब्जा केला. ह्या देशाला भरभरून देणारे कोण आहे? तर ह्या देशाला भरभरून देणारे बौद्ध आहे, ज्याने ही सगळी निर्मिती केली. महाबोधी बुद्ध विहारापासून वर्ल्ड हेरिटेज